हजारो भाविकांच्या उपस्थितीमध्ये शिखर शिंगणापूर यात्रेसाठी संत तेली भुतोजी महाराज कावडीचे खळदेतून शिखर शिंगणापूरकडे शाही प्रस्थान। शनिवारी 20 तारखेला द्वादशीला कावड चढणार मुंगी घाट। श्री क्षेत्र शिखर शिंगणापूर येथे सुरू असलेल्या वार्षिक यात्रेसाठी पुरंदर तालुक्यातून खळद, एकतपूर, मंजवडी, खानवडी, कुंभारवळण या पंचक्रोशीच्या मानाच्या श्री संत तेली भुतोजी महाराज कावडीचे खळदेतून शाही मिरवणुकीने प्रस्थान झाले असून मानकरी नाना महाराज खळदकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रस्थान सोहळा संपन्न झाला। यावेळी कावडीसोबत जवळपास 75हून बैलगाड्या, ट्रॅक्टर, टँकर, ताफा तर हजारो भाविक चालत या यात्रेसाठी रवाना झालेले आहेत। शिवयोगी भुतोजी महाराज गुढीपाडव्याच्या दिवशी कावडीची उभारणी करून रामनवमीच्या दिवशी आपल्या घरादाराला अग्नी देऊन शिखर शिंगणापूर पायी वारीसाठी जात असत। द्वादशीला अवघड असा मुंगी घाट चढून जाऊन येथील शंभू महादेवाला जलाभिषेक करत होते। याच परंपरेनुसार रामनवमीच्या दिवशी कावडीचे शिखर शिंगणापूरकडे प्रस्थान झाले, तर अष्टमीला श्री क्षेत्र एकतपूर येथे पंचक्रोशीतील भाविकांच्या उपस्थितीत संत तेल्या भुत्याच्या जळत्या घराची जागा व तेलाचा घाणा या ठिकाणी महाआरती प्रदक्षिणा पूर्ण करत कावडीची भव्य मिरवणूक काढण्यात आली। भाविकांची यात्रा पूर्व आढावा बैठक ही पार पडली। रामनवमीच्या दिवशी सायंकाळी 5 वाजता एकतपूर येथे भुतोजीबुवा तेली यांच्या समाधीला प्रदक्षिणा घालून कावडीच्या शिखर शिंगणापूर प्रस्थान सोहळ्याला सुरुवात झाली। यावेळी सायंकाळी 6:45 वाजता मिरवणुकीने कावड कऱ्हापात्रात पोहोचली। येथे कऱ्हा जल घेऊन पुढे नाना महाराज खळदकर व पाठीमागे ढोल ताशांच्या गजरात गुलालांची मुक्त उधळण करत पटाक्याच्या आतषबाजीत कावडीची खळद येथे भव्य शाही मिरवणूक सोहळ्याला सुरुवात झाली। यावेळी मिरवणुकीत मार्गावरती अनेक ठिकाणी रांगोळ्यांच्या पायघड्या, विधिवत पूजा झाली। रात्री 8 वाजता कावड सोहळा राम मंदिराजवळ पोहोचला। येथे कावड 5 वेळा मंदिराला भेटवण्यात आली। हा रोमांचकारी सोहळा आपल्या डोळ्यात साठवून ठेवण्यासाठी हजारो भाविकांनी गर्दी केली होती। यानंतर रात्री 8 वाजता प्रस्थानासाठी हा सोहळा महादेव मंदिरासमोर विसावला। यावेळी सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बाळासाहेब कामते यांनी यात्रा सोहळ्याची माहिती दिली। तर या ठिकाणी पुरंदर हवेलीचे आमदार संजय जगताप, माजी आमदार अशोक टेकवडे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिगंबर दुर्गाडे, सुदामाप्पा इंगळे, दिलीपबाबा यादव, जितीन शेठ कांबळे, दत्ताशेठ झुरंगे, सुनील धिवार, राजेंद्र कांचन, अभिजित जगताप, देवीदास कामते यांच्यासह तालुक्यातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून सोहळ्याला शुभेच्छा दिल्या। रात्री 9 वाजता हा सोहळा शिखर शिंगणापूरकडे मार्गस्थ झाला। पुढे कोळभिरे, जोगवडी, वडगाव, निंबाळकर, जिंती, फलटण, निंबळक नाका, रणखेळा, कोतळे असा प्रवास करत द्वादशी रोजी सायंकाळी कावड मुंगी घाट पायथ्याशी पोहोचेल व बिगर दोराने मानवी साखळीच्या साह्याने कावड अवघड असा हा मुंगी घाट सर करत येथील शंभू महादेवाला जलाभिषेक करेल। हा कावड मुंगी घाट सोहळा पाहण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून हजारो लाखो भाविक शिखर शिंगणापूरला येत असतात। तर हा सोहळा निर्विघ्न पार पडण्यासाठी नाना महाराज खळदकर यांनी भाविकांना शुभेच्छा दिल्या। कावडीची भव्य मिरवणूक करून कावडीची उभारणी करतात। तदनंतर अष्टमीला पंचक्रोशीची भव्य मिरवणूक करून गावचा सगळ्यांच्या विचाराचा वारसा घेऊन वाटचाल करण्यासाठी निघतात। रामनवमीला शाही प्रस्थान खळदला मिरवणूक करून शिखर शिंगणापूरला संत तेली भुत्याची कावड मार्गस्थ होत असते। देवस्थान शिखर शिंगणापूर, उदयनराजे भोसले, कल्पनाराजे भोसले या कावडीचं स्वागत करतात। शिखर शिंगणापूर ग्रामपंचायत, पोलीस स्टेशन सर्वांचं सहकार्य शिखर शिंगणापूरला या यात्रेला संत तेली भुतोजी महाराज, नाना महाराजच्या शुभेच्छा। या आणि अशा अनेक माहितीसाठी तसेच आपल्या भागातील नवनवीन अपडेटसाठी KP न्यूज या YouTube चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।